नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 24 ऑगस्ट करंट अफेअर्स या ठिकाणी बघणार आहोत। तर सेशन सुरू करण्याआधी बाकी तुम्हाला अभ्यास मित्रचा ऍप डाउनलोड करून घ्या। जी पण बॅच जॉईन करायची ती जॉईन करू शकता। पीवायक्यू ची बॅच सुद्धा आहे, तलाठी भरतीची सिलेक्शन बॅच सुद्धा आहे आणि काही अडचण येत असेल तर कॉल मेसेज करा। टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करायचे जेणेकरून थोडंसं अपडेटेड राहाल। सुरुवात करूया मग सेशनला। आजचा पहिला प्रश्न आहे, बांगलादेशचे 23वे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर करेक्ट आन्सर आहे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची बांगलादेशचे 23वे राष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे। तर ऑगस्ट 2026 मध्ये इस्लाम आलमगीर यांची मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची बांगलादेशचे 23वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली। तर सत्ताधारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे बीएनपीचे ज्येष्ठ नेते मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची ही एक ऐतिहासिक अध्यक्ष निवडणूक त्यांनी जिंकलेली ऑगस्ट 2026 मध्ये। तर ढाका बांगलादेशची राजधानी आहे। बांगलादेशी टाका चलन आहे। पंतप्रधान तारिक रहमान 11वे पंतप्रधान आहेत बांगलादेशचे। मग इतर काही आंतरराष्ट्रीय नियुक्त्या 2026 मध्ये झालेल्या आपण बघूया। जसं की हंगेरीचे नवीन राष्ट्राध्यक्ष एंड्रास बाका, कोलंबियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष अबेलार्दो ला एस्प्रिएला, ब्रिटनचे नवीन पंतप्रधान एंडी बनहम, युक्रेनचे नवे पंतप्रधान सर्गेई कोरेत्स्की, पेरूच्या नवीन राष्ट्रपती केइकू फुजिमोरी, दक्षिण कोरियाच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान हान सियोंग सुक, नेपाळचे नवे पंतप्रधान बलेंद्र शहा, चिलीचे नवीन राष्ट्रपती जोस एंटेनियो कास्ट, मंगोलियाचे नवीन पंतप्रधान उचराल न्याम ओसोर, म्यानमारचे नवीन राष्ट्रपती मिन आंग हलाईंग, बल्गेरियाचे नवे पंतप्रधान रुमेन रादेव, कोस्टारिकाच्या दुसऱ्या महिला राष्ट्राध्यक्ष लौरा फर्नांडिस। तर ह्या काही इतर आपण आंतरराष्ट्रीय नियुक्त्या 2026 मध्ये बघतो। नेक्स्ट क्वेश्चन, मंगोलियामध्ये संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषद UNCCD द्वारे राजस्थान मधील कोणत्या पर्यावरण वाद्याला रान प्रदेश पुनर्संचयन पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आलाय? सो हा पर्यावरणवादी कोण होता? तर सुमेर सिंह भाटी। ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर या ठिकाणी येईल। राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील पशुपालक आणि पर्यावरण संरक्षण कार्य करतायत तो सुमेर सिंग भाटी। तर यांना रेजलँड रिस्टोरेशन अवॉर्ड 2026 देण्यात आलाय। सुमेर सिंग भाटीने जर पाहिलं तर जी काही कुरण असतात, जंगल असतात आणि जे काही सामुदायिक नैसर्गिक संसाधनं आहेत, जे कम्युनिटीजचे नॅचरल रिसोर्सेस आहेत, त्यांच्या कन्झर्वेशन मधील उल्लेखनीय योगदान दिलंय। सो त्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। तर UNCCDचा एका संलग्न कार्यक्रमादरम्यान हा सन्मान त्यांना देण्यात आला। पुढे जाऊया, सर्वोच्च न्यायालय वकील संघटनेच्या SCBAच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर ऑप्शन नंबर 1 प्रदीप राय यांची ऑगस्ट 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा आपण म्हणू शकतो सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या नवीन अध्यक्षपदी निवड झाली। तर हे ज्येष्ठ वकील आहेत प्रदीप राय। इतर नवनिर्वाचित अधिकारी जर पाहिले तर उपाध्यक्ष राहुल कौशिक, सचिव प्रज्ञा बघेल, सर्वोच्च न्यायालय वकील संघटना जी आहे तर सुप्रीम कोर्टचं बार असोसिएशन जे आहे यामध्ये भारतातली ही सर्वोच्च न्यायालयातली वकिली करणाऱ्या वकिलांची एक प्रमुख आणि ऑफिशियल संघटना बघायला मिळते। याचं मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे। महाराष्ट्रातील नाशिक आणि पालघर जिल्ह्यांमध्ये 16 दिवसाच्या कालावधीत 29 पेक्षा जास्त सौम्य भूकंपाची नोंद झाली। शास्त्रज्ञांनी या घटनेला काय नाव दिलेलं आहे? सो बघा, कंटिन्युअसली खूप कमी पिरियड मध्ये, खूप कमी टाइम पिरियड मध्ये फ्रिक्वेंटली एका ठिकाणी भूकंप येणं, ठीक आहे, याला आपण अर्थक्वेक स्वाम असं म्हणतो। म्हणून ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर येईल। सो महाराष्ट्रातली घटना आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यांमध्ये आणि त्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये 16 दिवसात 29 पेक्षा जास्त सौम्य भूकंप जे आहेत ते जाणवलेले आहेत। म्हणजे तीव्र नव्हते, नॉर्मल व्हायब्रेशन्स होते, पण जुलै पासून ऑगस्ट 2026 मध्ये हे घटना झाली आहे। रिश्टर स्केलवर जर आपण पाहिलं तर 2 ते 4.3 च्या दरम्यान त्यांची तीव्रता होती। सो याला भूकंप समूह अर्थक्वेक स्वॉर्म हे नाव दिलंय। मग यामध्ये अशी परिस्थिती की एखाद्या विशिष्ट एरियामध्ये कंटिन्युअसली फ्रिक्वेंटली खूप कमी टाइम पिरियड मध्ये सारखे सारखे भूकंप येतात आणि कुठलाही एक मोठा धक्का नसला तरी पण जर तुम्ही पाहिलं तर ह्या ज्या तीव्रता आहेत या तुम्हाला या मॅग्निट्यूडचे वगैरे धक्के जास्त जाणवले।
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्ली येथे कोणत्या स्टार्टअपद्वारे विकसित केलेल्या स्वदेशी निकाटू किसान मीडियम ड्रोनचं अनावरण केलं? तर अकिन एनालिटिक्स म्हणून जी काही स्टार्टअप आहे तर यांनी डेव्हलप केलेले स्वदेशी NIKA-2 निकाटू किसान मीडियम ड्रोन, तर याचं जे उद्घाटन किंवा याचं अनावरण आहे ते शिवराज सिंह चौहान जे आपले केंद्रीय कृषी मंत्री आहेत त्यांनी केलं. तर बघा ऑगस्ट 2026 मध्ये याचं अनावरण झालं. हैदराबाद स्थित डीपडेक स्टार्टअप आहे अकिन एनालिटिक्स, तर त्यांनी हे डेव्हलप केलंय. याला नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय जे आहे DGCA कडून टाईप सर्टिफाईड प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि याचं कॅपॅसिटी जी आहे ती 16 लिटरची कॅपॅसिटी आहे वजन वाहून नेण्याची. सो यामध्ये शेतामध्ये जे काही कीटकनाशक आहेत त्यांची फवारणी करणं आणि खतं तसंच बियाणं पसरवणं ह्या गोष्टी यातून करता येतील. पुढे जाऊया. हिमालयात सापडलेल्या एम्पेटिन्स निस्पुर्जाई या फुलांच्या वनस्पतीच्या नवीन प्रजातीला कोणत्या प्रसिद्ध गिर्यारोहकाच्या सन्मानार्थ नाव देण्यात आलेलं आहे? तर निर्मल पुर्जा. कोण? निर्मल पुर्जा हा जो गिर्यारोहक आहे, ट्रेकर आहे, तर याच्या सन्मानार्थ हिमालयामध्ये सापडलेली जी एम्पेशियन्स निस्पर्जाई ही फुलाची आपल्याला म्हणजे ब्रीड सापडली, वनस्पती सापडली, तर याची जी नवीन प्रजाती आहे तिला जे नेपाळी ट्रेकर आहेत, नेपाळी गिर्यारोहक आहेत निर्मल पुर्जा तर निस्मदाई, ठीक आहे, असं यांच्या सन्मानार्थ नाव देण्यात आलेलं आहे. सो ही जी वनस्पती आहे लाजाळू, सगळ्यांना माहिती असेल लाजाळूची पानं टच केल्यानंतर ते पानं मिटतात, तर लाजाळू कुळामधली ही वनस्पती आहे बाल्सेमेनेसिस म्हणून. तर ही वनस्पती नेपाळमधील म्याग्दी जिल्ह्यामध्ये जवळपास 2800 ते 2900 मीटर उंचीवर आढळते. पुढे सुब्रतो कप या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची 65वी आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल? सो ही 65वी आवृत्ती आहे सुब्रतो कपची जी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. जे नवी दिल्लीचं डॉक्टर BR आंबेडकर स्टेडियम आहे तर त्या स्टेडियम वरती आयोजन केलेलं आहे. सो 18 ऑगस्ट 2026 ला नवी दिल्लीमध्ये याचं ही कप जे ते सुरू झालं. तर यामध्ये 18 ऑगस्ट ते 24 सप्टेंबरच्या दरम्यान दिल्ली NCR 17 वर्षाखालील आणि बँगळुरू 15 वर्षाखालील साठी ही आयोजित केलेली स्पर्धा आहे आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा. मग भारतीय हवाई दल आणि सुब्रतो मुखर्जी क्रीडा शिक्षण संस्था यांच्या अंतर्गत याचं आयोजन करण्यात आलंय. सुब्रतो कपची सुरुवात 1960 ला झाली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या केंद्रशासित प्रदेशात जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे? तर करेक्ट आन्सर आहे लडाख. लडाख मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने आता मंजुरी दिली आहे की लडाख या केंद्रशासित प्रदेशात जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचं नवीन खंडपीठ जे आहे ते स्थापन केलं पाहिजे. सो ऑगस्ट 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने ही मंजुरी दिली आहे. मग याचं उद्दिष्ट आहे की जे नवीन खंडपीठ असणार आहे तर या केंद्रशासित प्रदेशातील दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या लोकांना न्याय मिळवणं यामुळे सोपं होईल. सो बेसिकली कायदेशीर सेवा जी आहे ती मिळवण्यासाठी जो लोकांना वेळ लागत होता किंवा प्रवास करावा लागत होता किंवा ती प्रोसेस जी टाइम कन्झ्युमिंग होत होती तर तो टाइम कमी करण्यासाठी सोयीस्कर व्हावं त्यांना न्याय मिळणं यासाठी ते स्थापन करण्यात येईल. मग लडाख केंद्रशासित प्रदेश आपल्याला माहिती आहे 31 ऑक्टोबर 2019 ला लडाख केंद्रशासित प्रदेश बनलं. लेह राजधानी आहे. विनय कुमार सक्सेना हे राज्यपाल आहेत. व्हर्च्युअली आयोजित होणाऱ्या 8व्या ब्रिक्स युथ एनर्जी समिट 2026 चं यजमानपद कोणता देश भूषवतोय? आपला भारत देश याचं यजमानपद भूषवतोय. सो ब्रिक्स अध्यक्षपद जे आहे आपलं तर त्याच्या खाली 17 ऑगस्ट 2026 रोजी 8व्या ब्रिक्स युवा ऊर्जा शिखर परिषदेचं व्हर्च्युअल पद्धतीने आयोजन केलं होतं. या आभासी बैठकीमध्ये व्हर्च्युअल मध्ये ब्रिक्स सदस्य देशांमधील शिक्षण संस्था, सरकारी संस्था आणि ऊर्जा मंत्रालयातल्या 100 पेक्षा जास्त तरुण ऊर्जा व्यावसायिक तसंच धोरणकर्ते सहभागी झाले होते. एनर्जी फॉर ऑल हे यावर्षीची थीम होती. भारताच्या पहिल्या स्वदेशी जेट शक्तीवर चालणाऱ्या दिव्यास्त्र MK3 या लोइटरिंग म्युनिशनची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी कुठे पूर्ण झालेली आहे? सो जर आपण पाहिलं तर याची पहिली सक्सेसफुल उड्डाण चाचणी कंप्लीट केली आहे उत्तर प्रदेश लखनौ मध्ये. तर पहिला स्वदेशी जेट शक्तीवर चालणारं हे दिव्यास्त्र आहे MK3 म्हणून. तर या तरंगत्या दारुगोळ्याने उत्तर प्रदेश मधल्या एका निश्चित हवाई पट्टीवरती आपली पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली
आत्मघातकी ड्रोन लखनौ स्थित कंपनी कावा युवी प्रायव्हेट लिमिटेड होवरिटने विकसित केलेली आहे. त्यामध्ये वापरण्यात आलेलं जेट इंजिन डीजी प्रोपल्शनने भारतामध्ये तयार करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया. कोणत्या राज्याने मुख्यमंत्री व्यापक आरोग्य विमा योजना अंतर्गत वार्षिक आरोग्य विमा संरक्षण 5 लाख रुपयांवरून 25 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केलेली आहे? तर तमिळनाडू सरकारने. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर आहे. तमिळनाडू सरकारने ऑगस्ट 2026 मध्ये जे मुख्यमंत्री व्यापक आरोग्य विमा योजना आहे CMCHIS या अंतर्गत वार्षिक आरोग्य विमा संरक्षण 5 लाख वरून 25 लाख पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. सो त्या राज्यामधील जे काही पात्र कुटुंब आहेत त्यांना गंभीर आजारांच्या उपचारासाठी 5 पट अधिक आर्थिक सुरक्षा मिळणार आहे. सो तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत? थालापती श्री जोसेफ विजय. बरोबर. कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरलेला आहे? तर ऑप्शन नंबर 2 विराट कोहली हा 100 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरलाय कसोटी क्रिकेटमध्ये. तर हे लक्षात ठेवा हा रेकॉर्ड. तर 100 किंवा त्यापेक्षा अधिक 6 मारणारा जो रिषभ पंत आहे तो काय ठरलेला आहे? तर चौथा फलंदाज ठरलेला आहे. एक मिनिट, सॉरी, थोडस मी इथे हे केलं. विराट कोहली नाही, रिषभ पंत. ठीक आहे, रिषभ पंत करेक्ट करा याला. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर येईल. सो गॉलमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळले गेलेली जी पहिली कसोटी सामना होता त्या दरम्यान भारतीय यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने काय केलंय तर कसोटी क्रिकेटमध्ये 100 6 मारणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरलाय. आणि कसोटी क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये 100 पेक्षा जास्त सिक्सर मारणारा रिषभ पंत जो आहे तो जगातला चौथा ठरलेला आहे आणि पहिला भारतीय जगामध्ये चौथा, हे लक्षात ठेवा. सो रिषभ पंतने 51 मॅचेसच्या केवळ 89 मॅचेसमध्ये 89 डावांमध्ये काय केलं? 100 कसोटी 6 जे आहेत ते पूर्ण केले आणि 4918 चेंडू आणि जे काही सामने त्या दोन्ही बाबतीत 100 कसोटी षटकार मारणारा जगातला सगळ्यात वेगवान फलंदाज सुद्धा ठरलेला आहे की जरा फास्ट कमी बॉल्स मध्ये वगैरे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने पारंपरिक केमोथेरपीला पर्याय म्हणून कोणत्या नावाचं नवीन स्मार्ट कर्करोग औषध जाहीर केलेलं आहे? तर करेक्ट आन्सर आहे RK251. ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर येईल. ऑगस्ट 2026 मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने पारंपरिक केमोथेरपीला एक ऑप्शन म्हणून RK251 नावाचं स्मार्ट कर्करोग औषधाची घोषणा केली आहे. तर हे फक्त ट्यूमरच्या पेशीमध्ये ऍक्टिव्ह राहण्यासाठी आणि निरोगी टिश्यूज जे आहेत त्यांना इजा न पोहोचवण्यासाठी तयार केलेलं आहे की जे ट्यूमर सेल्स आहेत त्यांच्यामध्येच ऍक्टिव्ह राहील. जे काही आपले नॉर्मल जे हेल्दी सेल्स किंवा हेल्दी टिश्यू आहेत त्यांना काही याच्यामुळे हार्म होणार नाही. डेव्हलपर जर पाहिलं तर ते इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडी इन सायन्स टेक्नॉलॉजी IIST आणि जे IIT गुवाहाटी आहे तर यांनी त्याला डेव्हलप केलंय जॉईंटली. केंद्रीय माहिती आयोगाने जर आपण पाहिलं तर इन्फॉर्मेशन कमिशन जी आहे आपली सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन तर याच्या माहिती अधिकार कायद्याअंतर्गत द्वितीय अपील आणि तक्रारींच्या डिजिटल निपटाऱ्यासाठी कोणते सुधारित पोर्टल सुरू केलेला आहे? तर ऍपकॉम्स 2.0. ऑप्शन नंबर 2 बघा, CIC ने ऍपकॉम्स 2.0 अपील आणि तक्रार व्यवस्थापन प्रणाली 2.0 हे पोर्टल सुरू केलं. या पोर्टलचं उद्घाटन मुख्य माहिती आयुक्त राजकुमार गोयल. सो इथे तुम्हाला अजून एक इन्फॉर्मेशन मिळाली. CIC चे किंवा आपले भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत तर राजकुमार गोयल हे आहेत. तर यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं.